सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड परभणीच्या घटना गंभीर, कुणीही तिथे पर्यटन करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। तर बीड जिल्ह्यामध्ये कुणाचीही दादागिरी चालू न देण्याचा इशारा। गृहमंत्री फडणवीसांनी बीडला पर्यटन म्हणून जावं, म्हणजे मित्र धनंजय मुंडे यांची दहशत दिसेल आणि तुमचे डोळे उघडतील। बीड हत्या प्रकरणावरून अंजली दमानिया यांचा निशाणा। बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती, कधीही भडका उडून दंगल होईल असं वातावरण। सरपंच हत्या प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल। बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चामध्ये शरद पवार सहभागी होणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन। पोलिसांना कुणाचे फोन येत होते, सीडीआर तपासा, सर्व समोर येईल। सरपंच हत्या प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी। मनोज जरांगे यांच्याकडून परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांचे सांत्वन। तर थोड्याच वेळामध्ये बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सुद्धा भेटणार। बीडमध्ये कैलास फडवर गुन्हा दाखल, हवेत गोळीबार करतानाचा फडचा व्हायरल व्हिडिओ। अंजली दमानिया यांच्याकडून ट्विट, कैलास फड वाल्मिक कराडच्या गँगमधील असल्याचा दमानियांचा आरोप। बीड सरपंच हत्या प्रकरणात सरकार आरोपींना वाचवते, संपूर्ण प्रकरण बाहेर काढणार, मनोज जरांगे यांचा इशारा। सत्ता कधीही माझ्या डोक्यात जाणार नाही, महाराष्ट्राला विश्वास देतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्राला शब्द। आता खरी मजा आहे हिशोब चुकता करायची, आरक्षणाचा प्रश्न दुसऱ्यावर ढकलणारे फडणवीस आता मराठा आरक्षण देतात का हे कळेल, जरांगे यांचं वक्तव्य। मुंबईकरांचं पाणी महागण्याची चिन्ह, पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर। पाणी पुरवठा खर्चामध्ये वाढ होत असल्यामुळे आर्थिक गणित जुळवण्यासाठी हालचाली। सिडकोच्या घरांसाठी मुदतवाढीचं सत्र थांबेना, ग्राहकांना 10 जानेवारीपर्यंत पसंतीचं घर निवडता येणार। सिडकोकडून तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय। मोबाईल ग्राहकांना इंटरनेट डेटा न घेता केवळ फोन कॉल आणि SMS साठी रिचार्ज प्लॅन द्या, ट्रायचे मोबाईल कंपन्यांना आदेश। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज 100वी जयंती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांनी वाहिली श्रद्धांजली। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।